तर मित्रांनो, जी मी पहिले जी स्क्रीनला जी व्हिडिओ दाखवलेली आहे कालची, तर त्या व्हिडिओच्या मार्फत आपला खर्च तिघा चौघांचा तरी 1,500 रुपये झालेला आहे. तर तो खर्च भरून काढण्यासाठी अमित भाऊ काय करतील हे जरा त्यांना मी 2-4 प्रश्न विचारणार आहे. ते बघूया पुढचं. अमित भाऊ, कालची जी व्हिडिओ जी आपण स्क्रीनला दाखवली होती त्या व्हिडिओ मार्फत भाऊ शेठचा, आप्पा शेठचा व सचिन शेठचा 1,500 रुपये आमचा मिळून खर्च झालेला आहे. 2 केक, फटाके, माळा, गाड्यांचा ताफा. तर तो खर्च भरून काढायचा आहे. तर तुम्ही काय करणार आहे आता? पुढची वाटचाल काय तुमची? आता तर पहिले दगडूशेठला चाललोय दर्शन दर्शन घ्यायला. तिकडून आल्यानंतर पुढचा प्लॅनिंग आमचे जिवलग मित्र अक्षय आढाव यांच्याकडं सोपवलेलं आहे. ते म्हणतील तसं करू. तरी पण एक अंदाज दिला तर मग पोरांना दिलासा राहील. A few moments later. बघू ना, अक्षय शेठ म्हणतील तसं करू. तर अमित शेठ, तुम्ही आज पण या वर्षी पण उडवाउडवीची उत्तर देतात ते की हे जग नियोजन सोपवले, ते जग नियोजन सोपवलेलं आहे. गेले 2 वर्ष तुम्ही आमच्या बड्डेचे केक खाताय, बिर्याणी खाताय, रोट्या खाताय. आम्हाला यंदा तरी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला एक वडापाव तरी चारसाल. तुम्हाला अमित शेठ असं लोकांच्या बड्डेचं खायची जरा लाज नाही वाटत का? हा, स्वतःच्या बड्डेला पक्का ढोंगाला हात पुसायचं.